जय वाल्मिकी, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, उल्हासनगर महानगरपालिकामध्ये काम करणारे कंत्राटी सफाई कामगार जे कोणार कंपनीमध्ये काम करत आहे, जे भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे जे सभासद आहेत, ज्यांच्यासाठी महानगरपालिकामध्ये कोणार कंपनीमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे भारतीय कर्मचारी मजदूर युनियनने जे लढा दिला होता, 7 ते 3 ड्युटी करण्यात आली. कामगारांची इच्छा होती की सर आम्हाला पहिला 7 ते 3 ची ड्युटी करून द्या. केली. सुपरवायझरांची कामगारावर दादागिरी चालत होती, त्याला आला घालला. ते दादागिरी कमी केली. कामगारांना थोडा स्वाभिमान मिळाला, नाहीतर त्यांना गटराचे किडे समजत होते. कामगारांना महानगरपालिकेच्या दालनात घेऊन गेलो, त्यांना स्वतःची मतं मांडण्याची संधी दिली. महानगरपालिका उपायुक्त कार्यालयामध्ये कामगारांना आपण स्वाभिमान मिळवून देण्यासाठी भारतीय कर्मचारी मजदूर युनियन प्रयासरत आहे. तेल साबण टावेलचा आपण विषय हाती घेतला. जे लोक होती दुसरी, हे तुम्हाला तेल साबण टावेल मिळणार नाही, आपण मिळवून दिला. परंतु काही लोक आपल्यातले जे गद्दार होते, त्या गद्दारांनी लोकांना दिशाभूल केली. त्याला हिथं आपण समजून सांगितलं की आपल्याला कामगारांचा बळी घेऊन आपल्याला व्यक्तीस फायदा घ्यायचा नाहीये. जे कामगारांचा हक्क आहे ते त्यांना मिळवून द्यायचं आहे. परंतु त्या गद्दारनी स्वतःचा व्यक्तीस लाभ घेण्यासाठी संघटनेची आंतरिक लोकतंत्रता भंग करण्याचा काम केला. तुमच्या विरोधीकडे जाऊन तुमची जे पीडीएफ कंपनीकडे होती, जे भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी बनवली होती, तुमची पीडीएफ सभासदांची यादी, नियमाप्रमाणे काम कसं करता येत आहे ते आम्ही शिकवला. कंपनीलाही आम्ही शिकवला. ते त्यांनी लीक आउट करून आपली लिस्ट त्या दुसऱ्या गद्दारांकडे दिली. आपल्या ह्या गद्दारांनी, तुम्हाला समजला असेल चांगला की गद्दार कोण आहे. गद्दार कोण आहे तुम्हाला माहित पडला असेल. असे गद्दारांना आपण सर्व कामगारांनी एकजुटीने राहून अशा गद्दाराला धडा शिकवला पाहिजे. जो स्वतःचा लाभ घेण्यासाठी, एक क्वार्टरसाठी, एक चिकन बिर्याणीसाठी सैकडो कामगारांचं नुकसान करतो. तुला अक्कल आहे? मध्ये रडत होता, मला संडासावर लावला, माझी इज्जतीचा कचरा होतोय, हे होतोय, ते होतोय. त्याला 16 मधून 12 मध्ये आणला. स्वतः जाऊन न विचारता कंपनीला तक्राराचा विड्रॉ लेटर दिला. बळी पडला 2,000 रुपयासाठी. सुपरवायझरच्या समोर त्याच्याकडून 2,000 रुपये घेतली. असा व्यक्ती जो गद्दार आहे, जो तुम्हालाही उद्या विकण्याचं सोडणार नाही विकण्याशिवाय, त्याला आपण साईडला केलेला आहे. त्याच्या बोलण्यावरून
कोणीही कामगार, मी विनंती करतो तुम्हाला, कोणार्क कंत्राटी सफाई कामगारांना, अशा गद्दारांचा ऐकून स्वतःचा पाय कुऱ्हाड्यावर मारू नका. तुम्ही 2 वर्ष त्यांना बघितलेला आहे. तुम्हाला न्याय कोण मिळवून देऊ शकतो? तुमची आवाज बळकट बुलंद कोणी केली? भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी. तरी मी परत एकदा आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कोणाच्या सांगण्यावरून स्वतःचा पाय जाऊन कुऱ्हाडवर मारू नका. भारतीय कर्मचारी मजदूर युनियन सोबत राहा. उद्या भविष्य काळात सर्व काही मिळेल तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे, भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच एक अशी युनियन आहे इथं जे तुमची आवाज पुढेपर्यंत घेऊन जाते. समजा, दिशाभूल होऊ नका, थोडक्यात बळी पडू नका, दारू आणि चिकनसाठी बळी पडू नका. तुमच्या मुला बाळांच्या भविष्यासाठी पुढे बघा आणि गैररीतसर काम करू नका. संघटनेबरोबर जोडून राहा. जे लोकांनी, काही 4-5 लोकांनी ग्रुप लेफ्ट केलेला आहे, मला त्यांच्याशी काही नाराजगी नाही आहे. त्यांचा काही व्यक्तिगत मस्त असतील किंवा तेही क्वार्टर आणि चिकन बिर्याणीमध्ये बळी पडले असतील, पडू द्या. पण उद्याचं काय? उद्या तुम्हाला चिकन बिर्याणी आणि हे क्वार्टरवरच राहणार आहे. तुमचं भविष्य सुधारणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यावी. एवढे सांगून मी माझे 2 शब्द इथं विराम लावतो. जय भीम, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र.